हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आजच्या भागात आपण पाहतो की इकडे कृष्णाला ताप आलेला असतो. भक्ती तिच्या अंगावरती मिठाच्या पाण्याच्या घड्या ठेवत असते. इतक्यात तिकडे आई येते आणि हा प्रकार बघत म्हणत असते की अरे काय हे, दुसऱ्या मुलींची लग्न ठरली की मुलींना आनंद होतो, आनंदाने मुली नाचत असतात, गात असतात आणि इकडे बघा, इकडे नाचायचं तर सोडूनच द्या, आडवी पडली आडवी. त्याबरोबर लगेचच भक्ती म्हणत असते आई तिला ताप आलाय, तब्येत बरी नाही आहे तिची. त्याबरोबर लगेचच आता ती म्हणायला लागते की हो का, बरं मग आडवी पडून राहा अशीच. हा का, आडवी पडून राहा, फक्त मला एका प्रश्नाचं माझ्या उत्तर दे, उठ. त्याबरोबर बिचारी कृष्णा उठते. तर आई तिला विचारते मला सांग, तू त्या जयकांतबरोबर लगीन करायला तयार आहेस का नाही? अगं बोल की, गप का बसली, दातकिळी बसल्या वय? तर कृष्णा म्हणत असते आहे ते आहे. बिचारी कृष्णा अडखळत बोलत असते. तर लगेचच आई तिला म्हणते मी काय विचारायलो आहे, तू त्या जयकांतबरोबर लगीन करणार आहेस का नाही? बोल लवकर, लगीन करणार का नाही? त्याबरोबर कृष्णा काही बोलत नाही आहे. हे बघून भक्तीलाच वाईट वाटतं आणि मग भक्ती म्हणते आई अगं का कळत नाही आहे तुला? तिचं उत्तर नाही आहे. त्याबरोबर लगेचच आता तिला आई म्हणायला लागते ए तू आहेस कृष्णा, मी तिच्याशी बोलायलो नवं, तिला विचारायलो नवं, ती सांगल, तू गप. त्याबरोबर ती म्हणत असते आय अगं असं का करतेस तू? तर ती म्हणते मी तिच्याशी बोलतोय, तू गप बस. मग मात्र बिचारी भक्ती गप्प बसते. तर लगेचच आता कृष्णाला पुन्हा आई विचारते मी काय विचारायलो आहे, तू त्या जयकांतबरोबर लगीन करायला तयार आहेस की नाही? त्याबरोबर मग कृष्णा मात्र हिंमत करते आणि आईला सांगते की नाही आई, अगं तुला का कळत नाही आहे, तो जयकांत अजिबात चांगला माणूस नाही आहे. अगं तो माझं जीणं हराम करेन, तो नाही सुखानं जगू द्यायचा मला. त्याबरोबर आई म्हणत असते अगं जर त्याच्याशी लगीन केलंस ना तर आपलं समजा कर्ज माफ होईल, आपल्यावरती आलेलं हे संकट सगळं दूर होऊन जाईल, कळतंय का तुला? त्यावर कृष्णा म्हणत असते आई अगं मला त्याची घिण येते, तो त्याची नजर बरोबर नाही आहे. त्यावर लगेच आई म्हणते व्हाय का, त्याची घिण येते व्हाय तुला? आणि तुझं काय, तू कोणत्या गा अत्तराच्या कंपनीची मोठी महाराणी आहेस, बोल की, हायस वय? त्यावर कृष्णा म्हणते आई मला नाही आवडत गं तो जयकांत, प्लीज नको की गा असं करू, हवं तर मी तुझ्या पाया पडतो, नको की असं करू, नको असेल ना मी तुला तर एक काम कर, माझा गळा धर आणि मार मला, मार. असं त्या तास आईच्या हातात आपला गळा देत म्हणते घे मार मला, चेप माझा गळा धर धर धर. अगं पण नको की लावू माझं लगीन त्या जयकांतबरोबर. त्यावर आई म्हणते ए गप वय तिकडं, तुझा गळा दाबून मला काही तुरुंगात जायचं आहे वय? तुला काय वाटलं मी दाबीन वय असंच तुझा गळा आणि तुला मारून टाकीन? मी असं काय बी करायची नाही, समजलं नवं? गप गुमान त्या जयकांतबरोबर लगीन करायचं, कळलं? हातात आलेलं सौताहून गमवायचं नाही. आबरू ईश्वर नेऊन टांगली नवं गावासमोर काल, मग आता जे पदरात आलं आहे ते गुपचूप घ्यायचं, कारण आता काय आहे ना, कोणी ढुंकून बी बघणार नाही आहे तुझ्याकडं, तरी बी एवढ्या श्रीमंत घराचं स्थळ सांगून आलं आहे, त्यामुळं गपचूप ते स्वीकारायचं, लगीन करायचं आणि निघायचं, समजलं नवं? आमच्या आयुष्याला लागलेलं ग्रहण आहेस तू, ग्रहण. त्याबरोबर लगेचच आता इथे बंट्यासुद्धा कृष्णाची बाजू घ्यायला लागतो आणि तो आता म्हणत असतो की मावशे अगं कशाला असं करायलास, नगं की असं करू, अगं तो जयकांत माणूस म्हणून चांगला नाही आहे गं, अगं तो नीच आहे, वाईट आहे, तो त्याची आपल्या कृष्णावर नेहमीच वाईट नजर असते, तो नेहमी आपल्या कृष्णाला सतवत असतो, त्रास देत असतो, मग त्याच्याबरोबरच तू आपल्या कृष्णाचं लगीन कशा पाय लावून देतेस, तो चांगला नाही आहे, तुला वाटतोय तेवढा तर नाहीच नाही. त्याबरोबर आता लगेचच सावित्री उठते आणि त्याच्या एक खणखणवून मुस्काटात लगावून देते. आता त्याच्या मुस्काटात इतक्या जोरात मारलेली असते की बिचाऱ्याला दुखत असतं. तर इथे दुसरीकडे पूजा ही तिच्या बॉसबरोबर असते आणि बॉसबरोबर ती आता दारू पित असते. ती स्वतः बॉसला दारूचं शेवटचा पॅक भरून आणून देते आणि मग आता तिथे ती तो पॅक आणून देते आणि लगेचच त्याला म्हणायला लागते सर इट्स युअर लास्ट पॅक. त्यावर तो म्हणतो पूजा वाव हाव इट्स ग्रेट, मला कधी वाटलं नव्हतं की मी तुझ्याबरोबर तुझ्या फ्लॅटमध्ये अशी ड्रिंकसुद्धा करू शकतो. यू नो तू खूप हुशार आहेस, तुला परफेक्टली कळतं कशी गोष्ट कशी हँडल करायची ते. यू आर इंटेलिजंट ॲज वेल ॲज परफेक्शनिस्ट. त्यावर ती म्हणते ओ सर आता परफेक्शनिस्ट तर असावं लागणारच ना,
तुमच्यासारख्या बॉसबरोबर काम करायचं म्हटलं तर प्रत्येक गोष्ट परफेक्टच असली पाहिजे, त्यामुळे आहे मी इतकी परफेक्ट, कळलं का? त्यावर तो म्हणतो, ओ रिअली? आता ती उगाचच खोटं नाटक कौतुक करत असते बॉसचं आणि त्या मूर्खाला वाटत असतं की ती हे सगळं खरं बोलते. मग ती म्हणते की सर, वाय आर यू सिटिंग लाईक दिस? घ्या ना पॅक, मारा. त्याबरोबर लगेचच तिचा बॉस म्हणतो, अगं पण मी आत्ताच तर. त्यावरती म्हणते, सर प्लीज घ्या ना पॅक. मग मात्र सरांचा नाईलाज होतो आणि ते पॅक घेतात. पूर्णपणे दारूच्या नशेत ते आता बुडलेले असतात. तर दुसरीकडे आपण पाहतो की इकडे सावित्री म्हणत असते, अरे का कळत नाही आहे तुम्हाला, मी कशापायी ह्या कृष्णीच्या मागं लागले ते. हिच्यामुळं माझं हे घर, माझं कुटुंब सगळं उद्ध्वस्त झालं. सगळं दारिद्र्य आली माझ्या घराला, दारिद्र्य ह्या पोरीमुळं. आणि आता ही माझ्या पिल्लाचं आयुष्य बी खायला निघाली वय. अरे तुम्हाला का कळना झालं आहे, ही पोर जर बिना लग्नाची राहिली नवं तर माझी पिल्ला, तिच्याशी लगीन कोण करल, तिच्या आयुष्याचं काय होईल? तुम्हासनी का नाही विचार येत आहे माझ्या पिल्लाबद्दल? अरे माझ्या पोरीचं ह्या समजात काय दोष काय आहे? तिला जर कळलं नवं की हे एवढं समजा घडलं आहे तर तिला काय वाटेल? बोला की, तिच्याशी लगीन कोण करल? या समजात तिचा काय दोष आहे? माझ्या पिल्लाचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं आहे नवं ए तुला कृष्णे, म्हणून मागायलास नवं असं? अगं औदशे का करतेस असं? बोल की, एवढं चांगलं स्थळ सांगून आलं नवं, मग कर लगीन आणि हो मोकळी. माझ्या पिल्लाच्या आयुष्यातनं बाजूला तरी होशील, तिच्या आयुष्याची माती करायची नाहीस. त्याबरोबर लगेचच भक्तीला हे ऐकून मात्र राग येतो. मग भक्ती उठून उभी राहते आणि पुढे येते आणि म्हणायला लागते, आई काय म्हणालीस? कृष्णा त्या पूजीच्या आयुष्याचं वाटोळं करायला, कृष्णा पूजीच्या आयुष्याची माती करायला. अगं आहे, ज्या पूजीनं आपल्याला कधी 1 रुपया बी दिला नाही त्या पूजीचा तुला एवढा आपुलका वय? अगं आहे, विसरल्यास काय? आपण तिला शिकवलं, लहानाचं मोठं केलं, परदेशात नोकरी करायला घालवलं आणि शेवटी परमुलखात नोकरी करायला घालवल्यावर तिनं काय केलं? तिनं आपली आठवण बी साधी नाही ठेवली. अगं साधा 1 फुटकी कवडी, 1 दमडी तरी पाठवल्या काय गं तिनं तुझ्यासाठी? नाही नवं पाठवल्या. मग कशा पाय उगाचच्या उगाच बोलायल्यास टिव टिव. हे बघ आहे, कृष्णानं आज पावतर आपल्यासाठी लई काय केलेलं आहे. त्यामुळं प्लीज तू कृष्णाला रिप्लेस करायची भाषा तर करूच नगस, कारण ते आहे ना कुणाला बी पटणार नाही. मग अगदी ती मी असो किंवा गावातली इतर लोक असो, कळलं का तुला? कृष्णा आज पावतर आपल्या समद्यांसाठी करत आल्या, ती आपल्या समद्यांसाठी झटत आल्या. जेव्हा ती राबत्या काबाड कष्ट करत्या नवं, तेव्हा कुठं जाऊन 2 वेळचं अन्न खातोय आपण, समजलं? आणि ती पूजा, ती कधी एक विचारते तरी का गं तुला? त्यावर लगेचच आता ती एवढं बोलायला लागते. मग लगेचच आता तिकडे ती म्हणते की हे बघ आई, हे बघ तू इसरायल्यास कृष्णीसाठी म्या काय बी करू शकतो ते. त्यावर लगेचच आता आई भक्तीला म्हणत असते, व्हय नवं, हिच्यासाठी तू काय बी करू शकतेस, पर तुझ्या सख्या बहिणीचं काय गं, तिचा बी विचार कर की जरा. त्यावर लगेच आता भक्ती म्हणायला लागते, हे बघ आई, कृष्णाला सुद्धा जरा तू मनापासून वागवायला हवं की. त्याबरोबर इथे आता सावित्री म्हणत असते, अगं ये, म्या काय करायचं आणि काय नाही करायचं हे मला तुमच्याकडनं शिकायची गरज नाही. तुम्हासनी माझ्या पिल्लाचं आयुष्य बर्बाद करायचंच आहे ना, ठीक आहे, कर तू, तुला जे हवं तेच तू कर. एवढं बोलून आता आहे ही तिकडनं निघून जाते. आता जशी आहे तिकडनं निघून जाते, आतमधनं घरातनं भांडी वाजवल्याचा, जोरजोरात आपटल्याचा आवाज येतो. कृष्णा घाबरते, डचकते. तर आता लगेचच तिच्याजवळ बंट्या आणि भक्ती बसतात. बंट्या आणि भक्ती कृष्णाला सांगत असतात, कृष्णे काय बी झालं, मावशीनं किती बी दबाव आणला तरी बी तू ह्या लग्नाला तयार व्हायचं नाही म्हणजे नाही. तू आत धरून राहा का मला हे लगीन नाही करायचं म्हणून. एक गोष्ट लक्षात ठेव की शेवटी तुला तुझं आयुष्य जगायचं आहे, समजलं नवं? अगं तो जयकांत माणूस नाही, हैवान आहे, हैवान. लग्नानंतर बी तो तुला नाही सुखानं जगू देणार, जनावरासारखं वागवेल तो तुला. त्याची नजर कशी आहे असं बघितलंयस ना. असं आता इथं बंट्या हा कृष्णाला समजावून सांगतो. तर लगेचच भक्तीसुद्धा कृष्णाला म्हणते, कृष्णी तू काय बी काळजी करू नकस बघ, मी हाय नवं तुझ्या संगट. मी हाय, म्या तुला काय बी होऊ नाही देणार. आणि राहिला प्रश्न तुझ्या लग्नाचा, तर म्या असताना आईला असं काही नाही करू द्यायचो. तू धीर, तू काळजी तर अजिबातच करू नकोस. त्याबरोबर आता दुसरीकडे दुष्यंत हा अजूनही इकडे ऑफिसमध्येच बसलेला असतो. तो वाट बघत असतो. त्याला वाटलेलं असतं की थोड्या वेळाने का होईना, पण आता इथे
गौतमी येईल, पण अजूनही पूजाचा काही पत्त्या नसतो. तो विचार करतो, अरे कुठे राहिली ही मुलगी, फोन करतोय तर फोनही उचलत नाही आहे. तो विचार करतो, जाऊ दे पुन्हा एक फोन ट्राय करतो. इतक्यात त्या ठिकाणी आता पूजाची बेस्ट फ्रेंड आलेली असते. आता ती त्या ठिकाणी दुष्यंतला बघते आणि तिला खूप मोठा शॉक बसतो. ती विचारते, अरे दुष्यंत, तू इथे काय करतोयस? त्यावर दुष्यंत म्हणतो, अगं मी ॲक्च्युली आजच सकाळी आलो आहे. त्यावर ती म्हणते, व्हॉट, सकाळी? अरे पण मग तू अचानक आलायस का? एव्हरीथिंग इज ऑल राईट ना? त्यावर तो म्हणतो की या एव्हरीथिंग विल बी टोटली ऑल राईट. ॲक्च्युली काय झालं ना, ते मला एक सरप्राईज द्यायचं होतं गौतमीला, बट गौतमी बघ ना, सकाळपासून मला सापडलेलीच नाही आहे. तिला किती शोधतोय, फोन केले, बाहेर जाऊन चेक केलं तर कुठेच नाही आहे. ती काही आयडिया आहे का? त्यावर ती म्हणते, नाही रे, मलासुद्धा काही माहीत नाही आहे. म्हणजे ॲक्च्युली काय झालं, गौतमी ऑफिसला आली, थोडा वेळ थांबली, नंतरनं ती निघून गेली, मग आपले बॉससुद्धा निघून गेले. मग जर बाहेर काही मीटिंग वगैरे त्यांची डिसाइडेड असेल तर दॅट विल बी आय डोंट नो. त्यावर तो म्हणतो की नाही नाही, काही हरकत नाही, आय विल सी. त्यावर ती म्हणते, पण दुष्यंत, तुला खरंच माहिती आहे का ती कशी आहे ते? त्यावर दुष्यंत म्हणतो, हे बघ, तू असशील तिची बेस्ट फ्रेंड, बट एक गोष्ट कायम लक्षात ठेव, माझ्या इतकं चांगलं गौतमीला दुसरं कोणीच ओळखू शकत नाही. तिला ना हे सगळे छक्के पंजे ह्या सर्व फालतू गोष्टी नाही कळत. तिच्या ओठावर तेच असतं जे तिच्या मनात असतं. ती खूप सरळ, साधी आणि नितळ मुलगी आहे, समजलं? त्याबरोबर आता हे ऐकून मात्र बिचाऱ्या मैत्रिणीला खूप वाईट वाटतं, कारण गौतमीचं दुष्यंतवरती प्रेमच नाही आहे. ती फक्त दुष्यंतचा वापर पैशांपुरता करते हे गौतमीच्या मैत्रिणीला माहीत असतं. ती म्हणत असते, दुष्यंत, अरे हे बघ, तुला वाटतं तसं. त्याबरोबर ती इतकं बोलून गप्प राहते. दुष्यंत म्हणतो, काय झालं, बोल ना, पुढे काय म्हणत होतीस का तू? त्यावरती म्हणते की नाही, मी ॲक्च्युली असंच म्हणत होते, तुला वाटतं तसंच आहे, पण ना गौतमी हल्ली खूप केअरलेससारखी वागायला लागली. म्हणजे बघ ना, इतके कॉल करतोयस तू तरी फोन पिकअप करत नाही आहे वगैरे. मी तुझ्यासाठी सगळी प्रार्थना करेन, तुझं सगळं भलं हो, असंच बोलेन, येते मी. आणि मग ती तिकडनं निघून जाते. दुष्यंत मनात विचार करतो की असं बोलून का निघून गेली असेल. तर दुसरीकडे आता इथे कृष्णा ही एकटीच बसलेली असते आणि बसल्या आता तिला लगेचच त्या दिवशी बंट्या किती येगानं तिच्याकडे धावत आला होता आणि त्यानं तिला सांगितलं होतं, कृष्णे, अगं अनर्थ व्हायला आहे, अगं लय मोठा गडबड होत आहे, तुझं लगीन ठरवलं जाते अगं त्या जयकांतबरोबर, तू पळून जाय कृष्णे, तुझ्या जीवाचं मातेर होईल. ते सगळं तिला आठवायला लागतं. त्यानंतर तिला तिच्या आईचे शब्द आठवत असतात, मातेरं करायला निघाल्या ही पोर माझ्या लेकीच्या आयुष्याचं, मुद्दाम करायलाच नवं हे समज तू, मुद्दाम चाललंय नवं तुझं, तुला माझ्या पिलाचं आयुष्य सुखी झालेलं बघवायचं नाही म्हणून करतेस नवं. अगं पर का अशी वागतेस, का माझ्या लेकराच्या जीवाचा तू हा असा वाटोळं करण्याच्या पाठी पडल्यास? नगं की करू हे समज. तू तर लगीन नाहीच करायचीस, स्वतःची आबरू तर येशीवर टांगून आलीस, आता माझ्या पिलाचं लगीन बी व्हायला नगं म्हणून करायलाच नवं हे समज. त्याबरोबर आता हे सगळं आठवून कृष्णाला खूप दुःख होत असतं. कृष्णा ही बिचारी रडत बसलेली असते, पण रडणंसुद्धा तिला जोरात जमत नसतं. इतक्यात त्या ठिकाणी भक्ती आणून एक मोठीच्या मोठी पिशवी तिच्यासमोर ठेवते. कृष्णा ती पिशवी बघते आणि भक्तीला विचारते, भक्ते, अगं भावा, काय आहे ह्याच्यामध्ये, कशा काय आणले हे? त्यावर भक्ती कृष्णाच्या जवळ बसते आणि कृष्णाला समजावून सांगत म्हणते, कृष्णे, तुला वाटलं वय मी हैसर असताना तुझी जिंदगी अशी बर्बाद होऊन देईन म्हणून? नाही, बिलकुल बी नाही, काळजी करू न गं. हे बघ, ह्यामध्ये तुझं समद कापड आहे, तू इथनं निघ आणि जा, मुंबईला जा. अगं तिकडं नवं माझी एक लई चांगली मैत्रीण आहे, मी तिच्याबरोबर बात बी करून ठेवल्या, तू फक्त इथनं बाहेर पड. बंट्या स्टँडवर गाडी घेऊन थांबलं, तू तिकडनं निघ, तो तुला गाडीत बसवीन एसटीत आणि मग तू तिकडनं मुंबईला जा. तिकडं मुंबईला गेलीस ना की तू त्या माझ्या मैत्रिणीला गाठ, तिला गाठलीस की ती तुझ्या राहण्याची, खाण्याची, पैशाची आणि कामाची बी सोय करून देईल. तू तिकडं जा आणि चांगलं आयुष्य जग. हे बघ, मी तुला असं आयुष्य उद्ध्वस्त होताना नाही बघू शकत गं. त्याबरोबर लगेचच कृष्णा म्हणते, म्या नाही करू शकत भक्ती असं. अगं ज्या वेळेस माझं कोणीच नव्हतं नवं, म्या अनाथ होतो नवं, त्या वेळेस ह्या घरानं आसरा दिलाय मला. वय अगं भैरूबानं मला ह्या घरात आणलं, स्वतःची पोर म्हणला, मला लहानाचं मोठं केलं, त्याला वचन दिलंय म्या, त्याचं एरीचं सपान पूर्ण करन, त्याच्या कुटुंबाला कायम आपलं कुटुंब म्हणून सांभाळन, समद्यांचं समद कळन, तुमच्या समद्यांची काळजी घेईन आणि महत्त्वाचं म्हणजे
कधी बी ह्या घराच्या बाहेर म्या पाऊल नाही काढायचो. मग एवढी वचनं दिलेली असताना म्या जर आता पळून गेलो तर पळकुटी नाही ठरणार का गं मी? बोल की गं. तर आता इथे पुन्हा पुन्हा दुष्यंत हा गौतमीला फोन ट्राय करत असतो, पण गौतमीचा फोन हा लागत नसतो. लागत असला तरी ती उचलत नसते. नॉट रिचेबल कधी मध्येच सांगत असतो. तो विचार करतो, अरे काय चाललं आहे, कधीपासून ट्राय करतो आहे मी, ही पोरगी फोन का उचलत नाही आहे बरं. एवढी हिच्यासाठी मी गुड न्यूज घेऊन इथपर्यंत आलो आहे आणि हिला काही पडलेलंच नाही आहे. बरं फोन उचलत नाही, कमीत कमी मेसेज बघ ना, मेसेजचा तरी रिप्लाय दे. पण नाही, तोही देत नाही आहे. काय चाललं आहे का हिचं? नाही, आता ना मीच घरी जातो. पण काय करत असेल ही, कोणाला सांगूनसुद्धा गेलेली नाही आहे. काय करू त्याला सुचत नसतं की आपण काय करावं. शेवटी तो ठरवतो की चला आपण आता हिच्या घरी जायचं आणि बघायचं. मग तो घराच्या दारात येऊन उभा राहतो आणि मग आता लगेचच म्हणायला लागतो की नको दार ठोकायला नको. तर दुसरीकडे आता कृष्णा ही उदास बसलेली असते आणि ती आता सांगत असते की मी हे लगीन करायला तयार आहे. मी आता आईला बी हे सांगून आलेली आहे भक्ती. त्याबरोबर हे ऐकून भक्तीला खूप मोठा धक्का बसतो. भक्ती विचार करते की काय कृष्णा, अगं काय बोलायलास तू हे समज. त्याबरोबर लगेचच ती म्हणायला लागते की वय म्या खरं बोलायलो आहे, म्या हे लगीन करायला तयार आहे बघते. तर इकडे दुष्यंत हा माझ्याकडे स्पेअर की आहे ना, मग मी एक काम करतो, मी त्या स्पेअर कीनेच दरवाजा उघडतो आणि आतमध्ये जातो. मग तो आता स्पेअर कीने लॉक उघडतो आणि थेट आतमध्ये येतो. आतमध्ये काही असं दृश्य असतं की ते बघून दुष्यंतच्या पायाखालची जमीन पूर्णपणे सरकून गेलेली असते. तर दुसरीकडे आता भक्ती कृष्णाला म्हणत असते, कृष्णे अगं हे समज करायची काय गरज आहे तुला. त्यावरती म्हणत असते की नाही, मला हे समज करावं लागल, तुला नाही कळणार. तर आता लगेचच भक्ती ही देवापुढं हात जोडते आणि देवाला विनवणी करत असते की माझ्या कृष्णेचं आयुष्य वाचव. देवी आई अगं वाचव, तिला मदत कर तिची. आज पाहू तर तिच्या आयुष्याला फक्त खड्या खापरच आल्यात, पण आता न गं, आता तरी तिला सुखानं जगू दे की गं. पाठीशी उभं राहा गं माझ्या कृष्णीच्या. तिच्या आयुष्याची अशी माती होताना नको बघू. तिच्या संगट राहा, तिला कायम सुखानं जगू दे. माझ्या कृष्णीची रक्षा कर देवी आई, माझ्या कृष्णीची रक्षा कर. तर इथे आता दुष्यंतने जे दृश्य पाहिलेलं असतं ते म्हणजे तिथे गौतमी आणि तिचा बॉस एकत्र बेडवरती झोपलेले असतात. दोघंजणं खूप क्लोज असतात आणि ही गोष्ट बघितल्याच्यानंतर दुष्यंतच्या हातातला बुके तिथेच खाली पडतो. दुष्यंत काही न बोलता गुपचूप दरवाजा बंद करून घेतो आणि रडायला लागतो. दुष्यंतला खूप त्रास झालेला असतो जे काही घडत असतं त्याचं, पण त्याला काहीच बोलता येत नसतं. तर दुसरीकडे जयकांत हा आता त्याच्या काकाला सांगत असतो, काका मी फक्त त्या कृष्णीबरोबर खेळ खेळू शकतो, तिच्याबरोबर संसार बिवसार आपल्याला नाही जमणार, फक्त भातुकलीचा खेळ. त्याबरोबर आता तो तिकडनं गेल्यावर इथं दुष्यंतचे वडील म्हणत असतात की नाही, काय बी झालं तरी म्या हे लगीन होऊ द्यायचो नाही म्हणजे नाही, बस. मग आता ते एक फोन करतात. तर इथं कृष्णा म्हणत असते, आई मला नाही लावायची गोष्टी खरंच. त्याबरोबर लगेचच आता सावित्री तिला सांगते, लगीन आहे ना मग गोष्टी हळद बी लावायला लागणार, समजलं. गप गुमान बसायचं आणि जेवढं आम्ही सांगायलो तेवढंच करायचं, जास्त पुढं बोलायचं नाही, कळलं ना. मग मात्र कृष्णा पुन्हा एकदा गप्प बसते. तर इकडे आता सावित्रीला फोन आलेला असतो आणि सावित्री फोनवर बोलताना अचानक डचकते. काय कामं पण कसं? तर आता इथे आपण पाहतो की एकाच्या गाडीचा खूप मोठा अपघात झालेला असतो आणि त्यानंतरच इकडे फोन आलेला असतो. आता नेमका कोणाच्या गाडीचा अपघात झाला आणि इथे सावित्री एवढी ओव्हर पॅनिक का झाली आहे, तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. आजच्या पुरतं इथेच थांबूया, भेटूया पुन्हा एकदा उद्याच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.